उरण मधली पहिली मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आहे, ज्यामध्ये प्रथमच 4 व्हीलर ठेवण्यात आलेत. काय बोलशील? आयोजन तर एक नंबर आहे. थँक्यू. टॉस जिंकला त्यानंतर बलवली संघाचे कॅप्टन टॉस गमावलाय, बॅटिंग करायची, काय म्हणणं आहे? आता जे आले वाटेल ते ॲक्सेप्ट करणंच आहे, बॅटिंग करणं आहे. बघू आता बॅटिंगला पहिला स्कोर देऊ म्हणजे जेणेकरून जेव्हा प्रेशर येईल, नंतर बॉलिंग साईड आहे आमची चांगली. अनेक स्पर्धा आपण खेळला, या सीझन मध्ये देखील तुमचा संघ चांगला खेळतो. खरं तर आता एकत्र म्हणून तुम्ही खेळताना आम्ही बरेच ठिकाणी पाहिले. या सीझन मध्ये आपण पाहतोय उरण तालुक्यातली पहिली मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आहे, ज्यामध्ये मालिकावीरसाठी 4 व्हीलर ठेवण्यात आले. काय बोलशील? उरणमध्ये ही आमची म्हणजे करिअरमधली तिसरी टुर्नामेंट. 2 टुर्नामेंट खेळलो, दोन्ही टुर्नामेंट नाईटमध्ये आम्ही विनर झालो. आता जी टुर्नामेंट आहे तिसरी, तिथं पण आम्ही विनर हो अशी म्हणजे यासाठीच आम्ही आलोय. बघू अपेक्षा आहेत आम्हाला. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन म्हणजे दादा जेव्हा यूट्यूबला पण ते समोर पेज आलं तेव्हा सगळेचकडं म्हणजे व्ह्युअर्स पण ते वाढले. त्या टुर्नामेंटची उत्सुकता सर्व प्लेयरला, प्रेक्षकांना आणि दुसऱ्या आयोजकांना पण झाली. ॲक्च्युअली 4 व्हीलर कुठं पाहायला मिळत नाही. मी उरणमध्येच नाही, आपल्या विभागात म्हणजे सगळेचकडे सर्व प्लेयरांसाठी असे जर मोठमोठ्या टुर्नामेंटला असे जर आयोजक तयार झाले तर आपल्याला टेनिस क्रिकेटला अजून चांगले दिवस येतील. थँक्यू. खरं तर उरण तालुक्याची मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. समर्थ चषक 2025 तिसरी रात्र आणि पहिलाच टॉस झालाय. या ठिकाणी मरुआई विंदनी संघ वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. सामन्याला लगेच सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ आपण रेडी राहायचे. चला लगेच सामना सुरू होणार. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. संपूर्ण आयोजन कमिटी आमचे मान्यवर यांच्या वतीनं दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. आणि आजच्या रात्रीतील पहिलीच मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल ती म्हणजे मरुआई विंधने विरुद्ध श्रीराम बलवली या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग कुठेच जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर समर्थ चषकाचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. आज आमच्या सोबत तुम्ही पाहतात IPL समालोचक खरं तर कुणालजी दाते सर आमच्या सोबत जॉईन झालेत. थोड्याच वेळानंतर याच परिसराचा आवाज म्हणजे प्रसाद भोईर सर हे देखील उपस्थित होतील. मी स्वतः योगेश मडवी, सिद्धी करवले, पनवेल या ठिकाणी आज आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत आमचे खरं तर केवाली ग्रामपंचायतीचे दमदार उपसरपंच आणि एक उत्कृष्ट स्कोरर कांचनजी पालकर या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण टेक्निकल टीम इकडे आई एकविरा इव्हेंट त्यांचं देखील स्वागत करूया. आणि उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. हॅलो सिक नमस्कार क्रीडा रसिक, मी योगेश मडवी, सिद्धी करवले, पनवेल आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आज या ठिकाणी समर्थ चषक 2025 पर्व तुम्ही पाहतायत. उरण तालुक्याची मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपल्यासाठी घेऊन आलेत सन्माननीय मुकुंददादा गावण आणि सन्माननीय अमितदादा पाटील एबन जोडी आयोजित समर्थ चषक 2025 शानदार पर्व, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देई याचा डोळा. आणि आपण सर्वजण पाहतोय समर्थ चषकाचा शानदार सोहळा. 32 संघांना करतो 40 संघांना इन्व्हाइट करण्यात आले. 40 संघातनं 5 संघ विजेता संघ राहतील, परंतु त्या 5 संघांमध्ये एक असा खेळाडू राहील जो आपल्या आयुष्यातील आणि खरं तर ही 4 व्हीलर कार मालिकावीरसाठी तो जिंकेल. स्वप्नातील बाईक जिंकताना आपण अनेक खेळाडूंना पाहिलेत, परंतु आता स्वप्नातील 4 व्हीलर जिंकण्याचं स्वप्न या उरण तालुक्यामध्ये नक्कीच एका खेळाडूचं तर कंप्लीट होईल.
सुप्रसिद्ध ग्राउंड तुम्ही पाहताय त्या ठिकाणी धोंडू काका मैदान जे अगदी नामांकित ग्राउंड आहे. या ग्राउंड वरती कधी स्पर्धा झाली की प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते आणि आजही आमचे सर्व लाडके प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षकही आम्हाला जॉईन झालेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आता पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. खरं तर समर्थ चषक 2025 10वं पर्व हेही फार महत्वाचं आहे, कारण कांचनजी पालकर 10 पर्व कंप्लीट झाले. स्पर्धा ठेवणं सोपं असतं, परंतु त्या स्पर्धेला पुढे घेऊन जाणं फार महत्वाचं आहे. सातत्य टिकवले. खरं तर या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून 9 वर्ष तुम्ही डे फॉर्मॅट मध्ये स्पर्धा पाहिली, परंतु 10व्या पर्वामध्ये ही नाईट स्पर्धेमध्ये फॉर्मॅट तुम्ही पाहतात. खरं तर आणि 10व्या पर्वामध्ये पहिली 4 व्हीलर ठेवण्याचं मान उरण तालुक्यामध्ये या ठिकाणी मिळालंय. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे 4 व्हीलर तुम्ही पाहतात व्यासपीठाच्या अगदी उजव्या साईडला तुम्हाला मारुती सुझुकी एक्सप्रेसो 4 व्हीलर तुम्हाला पाहायला मिळते. ते एका भाग्यवान काढूला नक्कीच 30 तारखेला रात्री देण्यात येणार आहे. चला पंच, आपण लगेच मैदानावरती सामना सुरू करा. बलवली संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सर्वप्रथम आपण पाहिलं गणपती बाप्पाचं पूजन केलं. गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवरायांचं पूजन करूनच कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात केली जाते. त्या प्रकारे आजही या स्पर्धेची अर्थात समर्थ चषकाची सुरुवात करताना गणपती बाप्पाचं पूजन झालं. तर सन्माननीय गोरख ठाकूर कोपटेगाव या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना इन्व्हाइट केलं जाईल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर सामन्याला सुरुवात करूया. सर्वप्रथम गणपती बाप्पाचं पूजन झालं, त्यानंतर आपण पाहतो छत्रपती शिवरायांचं पूजन झालं. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञातत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. गणपती बाप्पाला नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती राजांना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा की ज्यांनी शून्यात स्वराज्य निर्माण केलं. कपाळी केशरी गंध अमा शिवछत्रपतींचा छंद, मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब. आणि सामन्याला सुरुवात करूया. या ठिकाणी श्रीराम बलवली संघाचे सलामी विस्फोटक खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. ऍज अ ओपनर स्वप्न आणि अभिलाषा मणी बालगुण एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी बलवली संघाची सलामी जोडी सागर पाटील आणि वैजनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार झाला. पहिल्या षटकासाठी अक्रुल पाटील एक नामांकित गोलंदाज आहे आणि मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. सर्व मान्यवरांचं सन्माननीय मुकुंददादा गावण आणि अमित दादा पाटील यांच्या वतीनं अर्थात समर्थ चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आणि मान्यवरांच्या शुभ आगमनानं करूया सामन्याला सुरुवात. प्रारंभ मैदानाच्या आतमध्ये होतोय. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू फेकत असताना अक्रुल पाटील सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहिली. पहिला चेंडू ऑनसेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. सागर पाटील एक विस्फोटक खेळाडू आहे. मगाशी चर्चा केली दोन्ही कॅप्टन सोबत की दोन्ही कॅप्टनने सांगितलं की आमच्यामध्ये अनेक लढती होतात आणि नक्कीच या ठिकाणी ही लढत देखील फार चांगली असणार आहे. हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी 1000चा अक्रुल पाटीलला प्राइज असेल. प्रकाश नवाले आणि प्रशांत नवाले यांच्या वतीने वेगवान बॉल. सुरुवातीला सांगितलं की अक्रुल पाटील हे खूप मोठं नाव आहे. टेनिस विश्व क्रिकेटमध्ये पण पाहिलं कांचन पालकर की अनेक वेळेला अनेक क्रिकेटच्या मैदानावरती अक्रुल पाटीलचं षटक हे आक्रमक राहिलंय आणि आजही तोच अक्रुल पाटील तुम्ही पाहतात. एकमेकाविरुद्ध अनेक वेळा खेळल्यात, त्यामुळे लढती देखील भरपूर चांगल्या होतील. तर सन्माननीय पालेशेमचे बलिराम म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. समर्थ चषकाच्या वतीनं मुकुंददादा गावण आणि अमित दादा पाटील यांच्या वतीनं आपलं स्वागत. हा चेंडू ऑफ साइडला फिल्डर आहे. पहिली विकेट सागर पाटील. मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागलाय श्रीराम बलवली संघाला. 0वरती सागर पाटील बाद.
हातामध्ये बॉल, अर्थात पहिला खेळाडू विस्फोटक खेळाडू सागर पाटील बॅक टू द डगआउट आणि पहिला धक्का लागलाय श्रीराम बलवली संघाला. पानदेवेचे सन्माननीय श्यामदादा मोकाशी साहेबांचं आगमन झाले. श्यामदादा आपलं स्वागत आहे, वेलकम, हार्दिक स्वागत. कारण समर्थ चषकाला अनेक जणांनी भरपूर मोठं सहकार्य केलंय, त्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अक्रूर पाटीलनं पहिली विकेट प्राप्त केली. पुन्हा बॉल, चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन, आल्या चांगला फटका, एक्स्ट्रा कबस सीमारेखा बाहेर, दन 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 करत बॉल चौकार. सुहास पाटील कोपटे यांच्याकडून बलवली संघाच्या खेळाडून असेल. काय सुंदर शुभम पाटीलनं चौकार ठोकला बघा. यावेळेस शॉट सिलेक्शन भरपूर चांगलंय, बॅटच्या मधोमध मिड विकेटला बॉल पाठवलाय, सीमारेषा बाहेर, षटकार. कौतुक करायला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखी बॅट फिरली आणि मिड विकेटला षटकार. ज्या अक्रूर पाटीलनं सुरुवातीला 3 चेंडूमध्ये सागर सारख्या खेळाडूला शांत ठेवलं, बाद केलं, त्याच अक्रूर पाटीवरती 2 मोठे फटके आलेत. एक्स्ट्रा कव्हरला 1 चौकार, मिड विकेटला 1 षटकार, 10 धावा धावपडकावरती. इनसाइड आउट करायचं होतं, बॉल हवेत, परंतु काही का शतकचे थोडे दूर राहिले. सर्कलला अगदी टच असल्यामुळे समोर सिली पॉइंट रिझर्व मध्ये झेल टिपू शकले नाहीत. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये अक्रूर पाटीलने धावा दिल्या 11, तर 1 विकेट अर्थात सागर पाटीलला त्यानं बाद केलंय. अशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करताना श्रीराम बलवली संघाने केल्यात 1 गडी बाद, 11 धावा. धाबा लागलेत त्या 1 गडी बाद, 11. काय सुंदर क्रीडांगण तुम्ही पाहतायत. खरं तर हे ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे कांचन पालकर, की जेव्हाही स्पर्धा होतात तेव्हा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते आणि आजही पहिल्या मॅच पासून प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी दाखवली. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक, त्यांनी केलेली गर्दी, आज सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा झालेत त्या 11. सुहासजी पाटील साहेब यांच्याकडून आमच्या स्पर्धेसाठी 500 कॅश प्राइज झाले, त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण आणि त्यांनीच जर 2 बॉल 2 षटकार मारले तर 1000चं प्राइज बलवली संघाच्या खेळाडूंना ठेवलेत. सुहासजी पाटील आपलं स्वागत आहे. धाबसंख्या 11, सेकंड ओव्हर प्रोग्रेस, गोलंदाज तयार. पहिला चेंडू ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो वारंवार. हा चेंडू ऑप्शनच्या थोडा बाहेर होता, पंचाने पाहिलं. नक्कीच लेन भरपूर चांगली होती आणि त्यानंतर इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. समाधान पाटील षटक नंबर 2 अर्थात पॉवर सर्कलचं षटक तो फेकतोय. 3 फिल्डर सध्या बाउंड्री लाईन वरती आहेत. ऑफ साइडला 1, ऑन साइडला 2. यावेळीचा फटका परफेक्ट आहे, बॉलला पाठवलाय. यावेळी स्पेअरलेग सीमारेखा बाहेर, सरळ चाललाय, सीमारेखा बाहेर, षटकार. पाटील आक्रमक झालाय. 1 चौकार, त्याने 2 षटकार ठोकलेत आणि धाबसंख्या आता वेगाने पुढे चालली आहे. 17 धाबा, 17, 1 गडी बाद, 17 सध्या मैदानावरती पाहतो. जी सुरुवात होती श्रीराम बलवली संघाची मैदानाच्या आतमध्ये, सुरुवातीला थोडासा खराब क्रिकेट पाहायला मिळाला. सागर एक विस्फोटक खेळाडू होतो, त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर होती, परंतु सागरनं नाराज केलं. सागर लवकर बाद झाला. 3 चेंडूमध्ये त्याला एकही धाव करता आली नाही, परंतु त्यानंतर शुभम पाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आल्या त्यानं 1 चौकार 1 षटकार मारला आणि या षटकामध्ये देखील 2 चेंडू, आता 1 षटकार आलाय. काय सुंदर बॅटिंग आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. त्यानं बॉल 2 वेळा आपण पाहिलं बॅट वरती घेतले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा घुटना टेक, शुभम पाटीलचा षटकार देख आणि आता त्याच्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज आलंय. 2 बॉल 2 षटकारांसाठी 1000चं प्राइज होतं आणि ते प्राइज ही पटकावलं आणि संघाची धावसंख्या
वेगाने पुढे चालली आहे. धाबा संख्या सध्या 23. सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून क्रिकेट विथ म्युझिक छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकल्यानंतर मनाला स्फूर्ती मिळते आणि खरं तर तो आनंद मिळत असो. सध्या तरी आपण पाहतोय खूप चांगली संगीत डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. मगाशीच सांगितलं दोन्ही संघ कॅप्टन आमच्या सोबत चर्चा करत होते की या सीझन मध्ये आम्ही एकमेका वेळेत 2 वेळा आलोय. नक्कीच विंधने कधी सामना जिंकला तर कधी संघ आपण पाहतोय खरं तर श्रीराम बलवली संघ जिंकला. त्यामुळे एकमेका विरुद्ध खेळताना कांचनजी पालकर एकमेकाच्या उणी धुनी आता माहीत झाल्यात. पुन्हा एकदा पॅडल स्वीप केलाय, बॉल चाललाय अलोंग द कार्पेट, दन 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 करत बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. 4 रन. नक्कीच पिरकोन गावाचा उरण तालुक्याचा आणि मानाचा सन्मानाच्या क्रीडा स्पर्धेचा हा आगाज तुम्ही पाहतात. कारण रायगडमध्ये अशा फार कमी स्पर्धा होतात, म्हटलं तर हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्या स्पर्धा होतात. आणि या सीझन मध्ये पनवेलमध्ये आपण पाहिलं की विसारवेमध्ये 4 व्हीलरची स्पर्धा झाली, त्यानंतर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर दमदार आयोजन. चांगला चेंडू यावेळेस पॅडवरती होता. अपील स्ट्रॉंग, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांनी पाहिलं की चेंडू लेग स्टंपला मिस करत होता, त्यामुळे पंचांनी नॉट आउट घोषित केले. 1 धाव तर त्या ठिकाणी प्राप्त झाली. सिंगलने धावसंख्या तुम्ही पाहताय धावपळकावरती 28, लॉस ऑफ 1 विकेट. एका खेळाडूच्या मोबदल्यामध्ये 28 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिले चांगली गोलंदाजी झाली, परंतु सेकंड ओव्हरमध्ये देखील आता 2 षटकार 1 चौकार आपण पाहिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा होत्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 17 धावांची लयलूट झाली. थोडीस धावा आपण पाहिले जास्त आल्या त्या ओव्हरमध्ये. पाबर सर्कलचं हे सेकंड षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या, परंतु सेकंड पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत चेंडू फेकलेत 5 आणि 17 धावा खर्च झाल्यात. शेवटचा अंतिम चेंडू स्ट्रायकरवरती वैजनाथ. चांगला चेंडू यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक होते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक सिंगल घेतली, सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 अर्थात पाबर सर्कलचं षटक समाप्त झालेत. आणि 2 षटकामध्ये बॅटिंग करताना 14.50 ची सरासरी, 1 गडी बाद, 29 धावा स्कोर होती. दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी दादांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. समर्थ चषकाच्या वतीनं आणि सन्माननीय मुकुंदजी गावण आणि अमित दादा पाटील यांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केले जाते की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. अकरा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 आणि आता ओव्हर नंबर 3 साठी सज्ज झालाय सुजल नवाले. तिसऱ्या षटकामध्ये सुजलचा वापर केला. पहिल्या ओव्हरमध्ये अक्रूर पाटीलचं षटक चांगलं होतं, 11 धावा त्यानं दिल्या, परंतु 1 गडी बाद सागरला त्यानं बाद केला. परंतु त्यानंतर तुम्ही पाहिलं समाधान पाटील थोडासा मागणा ठरला, 18 धावा त्यानं दिल्या. आणि आता या ठिकाणी सुजल नवाले ओव्हर नंबर 3 कॅप्टन आहे संघाचा. पहिला चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर, इट इज अ वाईट. पंचांनी इशारा केला वाईट बॉलचा, अर्थात अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढेल. धावसंख्या धावपळकावरती 30 धावा लागलेत. ओव्हर नंबर 3 सुरुवात झाली. आता पॉवर सर्कलचे जे रिस्ट्रिक्शन आहे ते आता समाप्त झालेत. 5 फिल्डर तुम्ही पाहतायत आता बाउंड्री लाईनवरती आहेत. ऑफ साईडला 2 तर ऑन साईडला 3 फिल्डर तैनात केले गेलेत. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, त्यानंतर ऑफ साईड मध्ये लॉंग ऑफ तैनात आहे. लॉंग ऑन, लॉंग ऑफ खरं तर हे फिल्डर सध्या आपण पाहिलेत. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. चेंडू चांगला पडल्यानंतर अगदी डीप राहिलाय, फलंदाजाला बीट करत बॉल
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. वैजनाथ पाटील सध्या सेकंड मध्ये आहे. तर वेसवी ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच सन्माननीय अजितदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. आपल्याला इन्व्हाइट केलं जाते, आपण व्यासपीठावरती यावं आणि आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. समर्थ चषकाच्या वतीनं दादांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून पुन्हा आलाय. या ओव्हरमध्ये 2 वाईट चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. धावसंख्या सध्या आपण पाहिली तर 31 या धावसंख्येवरती आहे. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, कारण कंचनजी पालकर एकमेकाविरुद्ध खेळताना अनेक वेळा खेळल्यानंतर एकमेकाच्या उडीधुनी डावपेच दोघांना माहीत असतात. त्यामुळे एकमेकाविरुद्ध खेळताना एक चांगलं टार्गेट सेट करणं हे फार महत्वाचं आहे. आणि सध्या तरी त्याच दिशेनं श्रीराम बलवली संघ. त्याच दरम्यान मान्यवरांचं आगमन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. खरं तर वेशवी ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच अजितदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं समर्थ चषकाच्या वतीनं सन्माननीय मुकुंददादा गावण आणि अमितदादा पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मान्यवरांचं आगमन आमच्या व्यासपीठावरती. खरं तर समर्थ चषकाला अनेक मान्यवरांनी भेट दिली आणि आता फटाक्यांच्या आतिषबाजीनं मान्यवरांचं स्वागत केलं जाते. हीच तर ओळख या स्पर्धेची आणि बहुचर्चित स्पर्धा का म्हटलं जाते, कारण या स्पर्धेची चर्चा फक्त उरणमध्ये नाही तर संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळाली. वेशवी ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं सरपंच साहेबांचं मनपूर्वक स्वागत. दुतुमचे माजी सरपंच शरददादा ठाकूर यांचं देखील आगमन झालंय. शरददादा ठाकूर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. समर्थ चषकाच्या वतीनं सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. बॉल चांगला, पुन्हा एकदा पॅडल सूप केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलं सीमारेखा बाहेर. षटकार. त्यांना फक्त एकच धाव केली, त्यानंतर आता षटकार येतो त्याच्या बॅटमधून. दुसरीकडे नॉस्ट्राइक एंडला जर तुम्ही पाहिलं, शुभम पाटील जो वन डाऊनचा काढू आहे त्याने आतापर्यंत दमदार खेळी केली आहे. 27 धावा 8 चेंडूमध्ये केल्यात. एकूण पार्टनरशिप जर पाहिली 11 चेंडूमध्ये 37 धावा. काय दमदार खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन संघांमधून एकमेकाविरुद्ध खेळत असताना ही महत्वपूर्ण लढत आहे. समर्थ चषकामध्ये प्रत्येकाचं स्वप्न आहे या स्पर्धेमध्ये एक तरी ट्रॉफी जिंकावी आणि बरेच सारे खेळाडूंचं स्वप्न आहे ही 4 व्हीलर कार आम्ही जिंकावी. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय. अलॉंग द कार्पेट चेंडू जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल घेतली. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये एक सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 38 धावा. पहिला विकेट शून्यावरती, त्यानंतर 38 धावेची पार्टनरशिप तुम्ही पाहिली या दोन खेळाडूंमध्ये, अर्थात शुभम पाटील आणि वैजनाथ पाटील या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. एकीकडे मोराई बिंदने संघ सध्या इन्फॉर्म असलेला संघ. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केला. तिसरा वाईट या षटकामध्ये आलाय. आतापर्यंत 3 चेंडू त्याने खराब फेकलेत. संगणकाची काहीतरी रणनीती वेगळी, कारण ज्या प्रकारे पहिलं षटक अक्रुल पाटीलनं फेकलं, त्यानं विकेट प्राप्त केली, धाबा कमी खर्च केल्या, परंतु असं वाटलं की तिसऱ्या षटकामध्ये अक्रुल पाटीलचा वापर होईल, परंतु कॅप्टननं तिसऱ्या गोलंदाजचा वापर केला. स्वतः कॅप्टन. हा चेंडू चांगला फटका आहे. लॉंग ऑफ प्रेझर मध्ये एक सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीमची टोटल पुढे चालली आहे. धाबा फलकावरती धाबा 40 धाबा 1 गडी बाद. सुंदर क्रीडा स्पर्धा, बहुचर्चित असणारी उरण तालुक्याची मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देई आणि याचा डोळा, अर्थात समर्थ चषकाचा शानदार सोहळा. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 40 वरती. षटक क्रमांक 3 सुरू आहेत. पॅड स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर हलकासा टर्न झालाय, परंतु इथे डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक आपण पाहतो इथे तिसरं. आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत. 5 चेंडू मध्ये जवळजवळ आपण पाहिले तर फक्त 11 धावा आल्यात. शेवटचा अंतिम चेंडू. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 18, तिसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये 11 धावा आल्यात. शेवटचा अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू पंचांनी बिमर घोषित केलं. बॉल चाललाय पाठीमागे अलॉंग द कार्पेट, धन 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 करत
सरळ सीमारेषा बाहेर लॉंग लेगला बीट करत 4 रन. तिकडे आपण पाहिलं शुभम पाटील 8 मध्ये 28 वरती खेळतोय. दमदार इनिंग. पुन्हा चांगला चेंडू फ्रीटचा होता परंतु पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट केलंय आणि आता रेफर केले. तिसऱ्या पंचाने आता डीआरएस घेतलाय. खरं तर बॅटिंग करणाऱ्या संघाने डीआरएस घेतलाय. आपण चेक करणार तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. हा चेंडू फ्रीटचा होता परंतु त्याची लेंथ पाहावी लागेल. आता चेंडू ऑफस्टंपच्या किती बाहेर होता, लाईन पेक्षा बाहेर होता की लाईनच्या आतमध्ये, हे चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. आतापर्यंत तरी आपण पाहिलं तर 45 धाबा स्कोर होती लागलेत. चांगली बॅटिंग श्रीराम बलवली संघाची. बघा दोन्ही संघाच्या 12 खेळाडू आपण रेडी राहायचं पाणी घेऊन जाण्यासाठी. तिसरे षटक समाप्त झाल्यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन व्हायचा. तर या ठिकाणी तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट आहेत. डीआरएस डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टमचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. व्हाईट बॉल साठी आता डीआरएस वापरण्यात आलाय आणि पंच व्हाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अर्थात एक अतिरिक्त रन आणि त्याचबरोबर फ्रीट कंपल्सरी असेल. धाबा संख्या आपण पाहिली तर धाबा फडकावरती धाबा लागल्यात त्या 46. आता चेक केलं जाईल. इथे पंचांचा इशारा मला स्क्रीनवरती देखील दाखवलं जाते. लेग स्टंपच्या बाहेर न जाणारा बॉल पंचांनी वाईट घोषित केला आणि धाबा संख्या सध्या 46 वरती. आता फ्रीट कंपल्सरी असेल. या षटकातला अंतिम चेंडू आता फेकणंही बाकी असेल. चला लगेच सामना सुरू करा. वेळ घेऊ नका कारण वेळ आमच्याकडे कमी आहे. सुरुवातीलाच आपण भरपूर वेळ घेतलाय. खरं तर वेळ हे फार महत्वाचं असतं. आज सामने वेळेवरती सुरू होणं देखील तेवढंच महत्वाचं आहे परंतु सध्या आपण पाहिलं सामना देखील थोडा उशिरा सुरू झालाय. आता जास्त वेळ घेऊ नका प्लीज, आपण सहकार्य करा. शेवटचा अंतिम चेंडू षटक क्रमांक 3 फेकत असताना बघा 5 षटक तुम्हाला 25 मिनिटाचा टायमिंग दिलं होते आणि त्याच्यामधूनही 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी 4 षटकं फेकायची आहेत. ह्या गोष्टीची नोंद आपण घ्यायची आहे आणि जर 4 षटकामध्ये 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केली नाही तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये एक फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल. धाबा संख्या सध्या आपण पाहिली 46 वरती आहे. षटक क्रमांक 3 फेकत असताना शेवटचा अंतिम चेंडू आधी बाकी आहे. समर्थ चषकाचा थरार तुम्ही पाहतायत. बघा बलवली संघ खेळाडू आपण वरती बसून घ्या प्लीज. 11 खेळाडू फक्त तुमचे खेळाडू कक्षामध्ये अर्थात डगआउट बॉक्स मध्ये असलं पाहिजेत. बाकी जे खेळाडू आहेत त्यांना आपण बाहेर काढा आणि आयोजक कमिटी आपण त्या ठिकाणी पोहोचा, सहकार्य करा. बघा आमचे आयोजक जर तिथे खुर्च्या अवेलेबल नसतील तर आपण त्या अवेलेबल करून द्या. व्यतिरिक्त कोण बसला असेल त्यांना प्लीज आपण सहकार्य करा. कारण प्रेक्षक हे प्रत्येक स्पर्धेचे घटक असतात, मायबाप असतात आणि त्यांच्याच मुले प्रत्येक स्पर्धा पार पडत. मी प्रेक्षकांना सूचना करेल की आपण कुठल्याही प्रकारचं गालबोट लागेल अशा प्रकारचं कृत्य करू नका.
बॉल चांगलाय, चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, फिल्डरच्या हातामधून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अंतिम चेंडूवरती जाबा. खरं तर त्यांचं आगमन या ठिकाणी झाल्याने खरं तर त्यांचं स्वागत देखील केलं जाईल. आमचे सर्व आयोजन कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या उपस्थितीतून सन्माननीय प्रदीपजी राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत केलं जात आहे. चिरनेरचे उद्योजक सन्माननीय राजाशेठ खार पाटील यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं अर्थात समर्थ चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी समर्थ चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. बरेच सारे मान्यवर आपण पाहतोय, कारण उरणच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण उरण तालुक्यामध्ये प्रथमच असं आयोजन तुम्ही पाहतायत आणि सध्या तरी ही तिसरी रात्र, एकूण 5 रात्र चालणारी क्रीडा स्पर्धा आज तिसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. सामना नंबर 1 थोडासा आपण पाहतोय विलंब झाला या मॅच मध्ये. तर सन्माननीय राजाशेठ कारपाटील उद्योजक चिरनेर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेल दादांना की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय मुकुंद दादा गावण आणि अमित दादा पाटील यांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं जातं आणि त्यांच्या वतीनं आपलं स्वागत देखील आहे. पहिला चेंडू इथे फलंदाज बाद झालाय. खरं तर विकेट मिळाली आहे. ओव्हर नंबर 4 फेकत असताना अक्रूर पाटीलला सफलता मिळाली आहे आणि खरं तर सेकंड स्पेलला त्याने सुरुवात केली. पहिला बॉलवरती विकेट प्राप्त केली आणि अशा प्रकारे या ठिकाणी बलवली संघाला दुसरा धक्का 50 या धावसंख्येवरती. वशा बैलाचे मालक या ठिकाणी त्यांचं आगमन होतं. त्याचबरोबर विंधने गावचे दमदार व्यक्तिमत्व सज्जन दादा नवाले, त्यानंतर विंधने गावचे जगदीश दादा कडू यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही समर्थ चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांना इन्व्हाइट केले जाईल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्व पाहुण्यांचं स्वागत. खरं तर ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झालंय ते लँड सिटीचे एमडी सन्माननीय प्रदीपजी राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. सन्माननीय या ठिकाणी मुकुंद दादा गावण आणि अमित दादा पाटील यांच्या वतीनं समर्थ चषकाच्या वतीनं दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांचं आगमन आपण पाहतोय. खरं तर आज फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी स्वागत केलं जाते. खरं तर लँड सिटीचे एमडी सन्माननीय प्रदीपजी राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर सन्माननीय राजाशेठ कारपाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. तर चिरनेरचे उद्योगपती सन्माननीय राजाशेठ खारपाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. अगदी दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर पहिला चेंडूपती अक्रूर पाटील सफलता मिळाली. एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली तर धडपडकापती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. दोन 2025 शानदार पर्व आज गाजतंय. खरं तर उरण तालुका संपूर्ण गावाचं नाव
पिरकोनची नाईट स्पर्धा आणि संपूर्ण विभागाचं हे दमदार आयोजन उरण तालुक्याच्या मानाचे सन्मानाची क्रीडा स्पर्धा मैदानावरती सुरू असताना सध्या आपण पहिली धावपळकावरती धाबा बॅटिंग करताना श्रीराम बलवली संघ 54 धाबा 2 गडी बाद अशा प्रकारे हे षटक आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली त्यानंतर इथे एक चौकार आलाय अक्रूर पाडीच्या विरोधात. तर याच दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. समर्थ चषकाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. अर्थात लँड सिटीचे एमडी सन्माननीय प्रदीपजी राठोड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा समर्थ चषकाच्या वतीनं सन्माननीय मुकुंददादा गावण आणि सन्माननीय अमितदादा पाटील यांच्या वतीनं अर्थात एवन जोडीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या आपण पाहिली धावपडकावरती आमचे स्कोरर सांगतायत 54 54 धाबा. फटक्यांच्या आतिषबाजीनं मान्यवरांचं स्वागत केलं जाते कारण उरण तालुक्याच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय आणि पाहतोय ग्राउंडवरती. ओव्हर नंबर 3 खरं तर आपण पाहिलं चौथं षटक सेकंड स्पेल फेकत असताना तर या ठिकाणी अक्रूर पाटील गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये 4 चेंडू त्यानं फेकलेत. पुन्हा एकदा बॉल चांगलाय पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. येस इज दॅट इज अ मॅसिव्ह लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क 6 रन. कपाली केशरी गंधा मा शिव छत्रपतींचा चंद मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब. देवमात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय. ह्याच देवमात्रेसाठी हा ग्राउंड खूप लकी आहे कारण ह्याच ग्राउंडवरती पहिली बाईक देवमात्रेला मिळाली आणि हे ग्राउंड गाजवण्यासाठी पुन्हा एकदा देवमात्रे सांगतोय मी तयार आहे कारण आता त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली तर आतापर्यंत 60 धावा लागलेत. देव मात्रे खेळतोय 10 वरती 1 चौका त्यानं ठोकलाय 1 षटका त्यानं ठोकलाय. अगदी सुंदर बॅटिंग करताना अक्रूर पाडीच्या विरोधात विस्फोटक इनिंग तो साकारतोय. एक विस्फोटक खेळाडू आहे धडधाकड खेळाडू मैदानात मध्ये स्वतःची दादागिरी प्रस्थापित करत असताना 1 चौकार 1 षटका त्यानं ठोकलाय. तोच बॅट्समन सध्या देव मात्रे सेकंडला. चांगला चेंडू पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन बॅकवर्ड पॉइंटला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन 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 करत 4 रन. बॉल यॉर्क लाईनचा होता. बॉलला कट केलं अगदी बॅकवर्ड पॉइंटला बीट करून बॉल सीमारेखा बाहेर. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 गडी बाद 64 धाबा श्रीराम बलवली संघ. त्याच दरम्यान उद्योगपती सन्माननीय राजा शेठ खार पाटील चिरनेर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर लँड सिटीचे एमडी प्रदीप शेठ राठोड साहेब उपस्थित झालेत. त्यांच्या वतीनं बघा उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशा प्रकारे 3 सायकल आम्हाला त्यांनी पुरस्कृत केलेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत देखील करतोय. त्यानंतर आमचे अजितदादा पाटील वेश्वी ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि सरपंच आता सध्या मैदानावरती मॅचचा आनंद घेतात व्यासपीठावरून त्यांचंही मनपूर्वक स्वागत. बरेच सारे मान्यवर सध्या आपण पाहतोय व्यासपीठावरती आलेत. या सर्व मान्यवरांचं समर्थ चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. 65 धाबांचा उच्चांक गाठला जातो. खरं तर सुरुवातीलाच कॅप्टनने तेच सांगितलं की आम्ही जरी टॉस गमावला असलो तरी बॅटिंग करताना आम्हाला एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे आणि सध्या तरी 5वं षटक सुरू असताना 65 धाबा. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावासाठी पलटलाय. दुसरी धाव थ्रो चुकीचा ओव्हर थ्रो चाललाय पाठीमागे आणि सीमारेषा बाहेर. कदाचित धावा मिळतील 2+4 अर्थात 6 धावा. यस
ह्या चेंडूवरती देव मात्रेला 6 धाबा मिळतात आणि धाबसंख्या 71 71 धाबा. यावेळेस मात्र पॉइंटला काढू होते, त्याला बीट केलं, एक सिंगल मिळाली, दुसरी साठी पलटलेत, परंतु पाहायचं एकच सिंगल वरती प्राधान्य द्यावं लागले. सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या 72 या धावसंख्येवरती. चला यानंतर होणारी लढत जितवाई जिते संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहा आणि रॉकस्टार नेरे संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहा. दोन संघांमध्ये येणारी सेकंड लढत पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट केले जाईल. टॉस साठी अबो पुन्हा चांगला फटका, पार्टनरशिप करतोय. बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत रन्स तर मिळतो. त्या ठिकाणी 2 रन संख्या 2 ने पुढे धावा पडकावती धाबा वेगवान चालल्यात. अर्थात धावसंख्या तुम्ही पाहता 74 74 धाबा धावपडकावती लागल्यात. एक दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दोन संघांमध्ये. आजच्या रात्रीतील पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये श्रीराम बलवली संघानं धुवारदार बॅटिंग केली. कौतुक करायला पाहिजे. सुरुवातीला आपण पाहिलं खरं तर वैजनाथ पाटील ओपनिंग साठी आला, अद्याप मैदानात तो कळतोय. पुन्हा पळून करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटचा व्यवस्थित कनेक्शन नाहीये. एक सिंगल मिळाली लेग बायच्या स्वरूपामध्ये. सिंगल बरोबर टीमची टोटल 75 धाबा. वैजनाथ पाटील आपण पाहिला 10 मध्ये 19 त्यानं केल्यात. त्यानंतर तुम्ही पाहिलात सागर पाटील शून्यावरती बाद झाला, परंतु बॅट्समन शुभम पाटीलला आक्रमक खेळ केला. 10 चेंडू मध्ये 28 केला आणि त्यानंतर एकीकडे आपण पाहतो 7 चेंडू मध्ये 21 धावेची धुवाधार विस्फोटक इनिंग मध्ये साकारत असताना देव मात्रे शेवटचं षटक आणि आता शेवटचं अंतिम चेंडू टार्गेट सेट होणार या बॉलवरती विंदने संघासमोर. शेवटच्या अंतिम बॉलला प्रहार केला. बॉल चालला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक ते खराब होत आहे. पुन्हा बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. चौकार आणि पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये 79 80 धावेचं टार्गेट आता मोराई विंदने संघाच्या समोर असेल. टार्गेट या ठिकाणी सेकंड सत्रामध्ये असेल. सेकंड सत्र कसं असेल आणि धावा चेस होतील की त्यांना रोख लावला जाईल. आमच्या सोबत आज जॉईन झालेत पुन्हा एकदा IPL समालोचक आता सर्वांचे लाडके कुणाल दाते सर. तत्पूर्वी व्यासपीठावरती काही विशेष सन्मान केले जातील. मान्यवर उपस्थित झाले ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला खूप मोठं योगदान लाभले ते आमचे उद्योगपती राजा शेठ खार पाटील साहेब. यावर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय राजा शेठ खारपाडे साहेब उद्योगपती चिरनेर गावचे उद्योगपती, एक दमदार व्यक्तिमत्व, समाजसेवक, एक दमदार व्यक्तिमत्व. सातत्यानं अनेक सारे विभागामध्ये जाऊन समाज कार्य ज्यांच्या माध्यमातून केले जाते ते चिरनेर गावाचे उद्योगपती सन्माननीय राजा शेठ खार पाटील. आणि नक्कीच खार पाटील एक ब्रँड आहे. खरं तर आपण नेहमी पाहिलं प्रत्येक विभागामध्ये. खरं तर तलोजा MIDC मध्ये बरेच सारे जे रोडची कामं आहेत ते नक्की त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी वैश्वी ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि सरपंच सन्माननीय अजितदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. आज समर्थ चषकासाठी उपस्थित असलेले मान्यवर ते म्हणजे खरं तर वैश्वी ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि सरपंच अर्थात अजितदादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जाते. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो अर्थात सन्मान चिन्ह देऊन इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन आपण लगेच या टॉससाठी जितू आई जिते आणि रॉकस्टार नेरे संघ कॅप्टन. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान. सन्माननीय अजितदादा पाटील वैश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच दमदार व्यक्तिमत्व यांचा शुभ सन्मान इथे केला जाते. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि
स्पर्धेचा मोमेंटो देऊन अर्थात सन्मान चिन्ह देऊन इथे त्यांचा शुभ सन्मान केले होते। त्यानंतर इथे शुभ सन्मानित केले जाईल बघा मित्र, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी 3 स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेले आहेत ते दमदार व्यक्तिमत्व अर्थात तुम्ही पाहतायत लँड सिटीचे MD अर्थात प्रदीपजी राठोड साहेब यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल। प्रदीपजी राठोड साहेब या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला त्या ठिकाणी लँड सिटीचे MD सन्माननीय प्रदीपजी राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल। मित्र, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी 3 स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेले आहेत ते प्रदीपजी राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाते। स्पर्धेचे लाडके आयोजक मुकुंददादा गाभण, त्यानंतर अजितदादा पाटील आणि संपूर्ण आमच्या आयोजन कमिटी यांच्या शुभाशय ते शुभ सन्मान केला जाते। सन्माननीय प्रदीपजी राठोड साहेबांचा शुभ सन्मान। त्यानंतर दुतुम गावचे माजी सरपंच सन्माननीय शरद ठाकूर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल। शरद ठाकूर साहेब या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल। तो सन्माननीय शरदजी ठाकूर साहेब माजी सरपंच दुतुम यांचा शुभ सन्मान इथे केला जात आहे। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान। चला टीम श्रीराम बलवली का आपण वेळ घेता, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या बघा, लक्ष असू द्या, वेळ घेऊ नका कारण आता वेळ आमच्याकडे नाहीये। पहिल्या सामन्यासाठी भरपूर वेळ वाया गेलाय। श्रीराम बलवली संघ कॅप्टन आणि इथे पंच लक्ष द्या, आपण सामन्याला लगेच सुरुवात करा। त्यानंतर या ठिकाणी सन्मान केला जाईल सन्माननीय पानदिवेचे दमदार व्यक्तिमत्व समाजसेवक श्यामदादा मोकाशी या ठिकाणी उपस्थित, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल। तो सन्माननीय गोरखदादा ठाकूर देखील उपस्थित झालेत। गोरखदादा या, आपला सन्मान इथे केला जाईल। गोरखदादा ठाकूर उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जातोय। आज समर्थ चषकाच्या वतीनं मान्यवरांचा शुभ सन्मान केले जाते। प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करणं हे आपली परंपरा आहे मित्र, भारतीय परंपरा आहे की अतिथी देवो भव, खरं तर आलेल्या पाहुण्यांचं इथे सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि खरं तर आता प्रत्येक मान्यवरांचं सन्मान या ठिकाणी केले जाते समर्थ चषकाच्या वतीनं। त्यानंतर सन्मान केला जाईल प्रदीप दादा राठोड यांचे छोटे बंधू अर्थात संदीप दादा राठोड या ठिकाणी उपस्थित झालेत। संदीप दादा आपलाही शुभ सन्मान इथे केला जाईल। तर संदीप दादा राठोड यांचा सन्मान केला जाईल या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। आणि यानंतर आता टॉस केला जाईल, सामना सुरू होतो बघा। 80 धाब्याचं टार्गेट आहे, तत्पूर्वी 2 संघांमध्ये आम्ही टॉस करणार आहोत। तर टॉस उडवण्यासाठी चिरनेर गावाचे दमदार व्यक्तिमत्व उद्योजक सन्माननीय राजा शेठ खारपाटी साहेबांना इन्व्हाइट करेल की आपण यावं आणि आपल्या शुभाशय या 2 टीम मध्ये टॉस करायचं आहे। सन्माननीय दमदार व्यक्तिमत्व उद्योजक सन्माननीय राजा शेठ खारपाटी साहेब यांच्या शुभाशय टॉस केलं जाते। एका बाजूला A1 जोडी आणि दुसऱ्या बाजूला समर्थ चषक अशा प्रकारे कॉल करायचे। समर्थ चषक कॉल अँड टॉस विन कॅप्टन यस A1 जोडी अर्थात जितू आई जिते संघ कॅप्टन टॉस जिंकलाय, डिसिजन फिल्डिंग करू। यस वेळ घेत नाहीये। जितू आई जिते टीम वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड। दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया कॉमेंटर बॉक्स मध्ये। 80 धाब्याचं टार्गेट या ठिकाणी चेस केलं जाईल आणि नक्कीच कॉमेंटर बॉक्स मध्ये येत आहेत IPL समालोचक आमचे सर्वांचे लाडके कुणालजी दाते सर।
धन्यवाद योगीजी मडवी सर. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक अतिशय मोठी स्पर्धा, उरण तालुक्यातली मानाची सन्मानाची आणि 10व्या पर्वामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. अप्रतिम असं आयोजन आणि या वर्षी उरण तालुक्यामध्ये मी तर म्हणेन भरपूर वर्षानंतर उरण तालुक्यामध्ये अशी स्पर्धा येते की ज्या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी एक कार दिली जाणार आहे आणि त्या खेळाडूचा एक भव्य सन्मान मारुती सुझुकी एस्प्रेसो ही कार देऊन होईल आणि त्याचं सर्व श्रेय मुकुंदजी गावण साहेब यांना जातं. भारतीय जनता पार्टीचे उपतालुका प्रमुख ते आहेत आणि अमितजी पाटील जे सरपंच आहेत यावेळेला डाऊन दी ग्राउंड फटका सजवलाय. बॉल सीमा पार येतोय चौका. सुवर्ण संधी. जर 3 चेंडू 3 षटकार मारले तर दीपेश दादा पाटील खोपटे यांच्याकडून त्याला 2000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. कडक चौकार. समोरच्या दिशेला हा फटका सजवत असताना 4 धावा वसूल केल्यात. अप्रतिम असं टेलिकास्ट आई एकविरा इव्हेंट. संदेश शेळके म्हटल्यानंतर आमचा भरपूर जुना मित्र आहे आणि त्याचा प्रवास मी जवळून पाहिलाय. एक स्कोरर म्हणून भरपूर स्ट्रगल करत असताना आज एवढी मोठी वाहिनी तो चालवतो आणि खरोखर अभिमान आहे या संदेश शेळकेचा. ज्या पद्धतीने त्याने नवनवीन रूप आणि नवीन संकल्पना टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आणलेल्या आहेत टेलिकास्टच्या माध्यमातून आणि त्याचमुळे चर्चा होते सध्या आई एकविरा इव्हेंटची आणि त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत त्याला देखील. चांगला फटका परत एक वेळा डाऊन दी ग्राउंड. बॉल घेतोय बाउंड्री लाईनची भेट. हा येतोय चौकार. ते जोशी 80 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटमध्ये कोणतंच लक्ष तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आणि ज्या पद्धतीने सध्या फलंदाजी सुरू आहे आक्रमक रूप धारण केलं की ते जोशीने. चांगली बॅटिंग. फुलरलेचा बॉल होता. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला डीप मध्ये फिल्डर येतोय थोडासा लॉंग ऑफ रिजन पर्यंत धावत जाऊन बॉल अडवेल तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. मॅजिकल फिगर 10 आकडा आता स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 70 धावा करायच्या आहेत. मॅच ऑन. चांगलं असं आयोजन 10वं पर्व आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूपच मोठा सोहळा तुमच्या समोर मुकुंदजी गावण यांनी आणलाय. अप्रतिम असं आयोजन. अमित शेठ पाटील जे सरपंच आहेत थेट सरपंच. पिकअप शॉट उचललाय बॉलला. टायमिंग चांगलं आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. काय ग्राफिक्स आहेत पा. 2 विंडो मध्ये दाखवलं जाते. क्रॅकिंग सिक्सर. चेंडू गेला ढगात. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. षटकार मारलाय फलंदाज आकाश पाटीलने. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा. ठोस सुरुवात आणि जी सुरुवात पाहिजे होती जो आस्किंग रन रेट आहे 16.85 तो इथे आस्किंग रन रेट पार केलाय. रिक्वायर रन रेट पर्यंत मजल मारली आहे पहिल्या ओव्हर मध्ये. म्हणूनच सध्या आपण पाहतोय या ग्राफच्या माध्यमातून मॅनहॅटन ग्राफ सध्या तुमच्या समोर दाखवला जातोय. श्रीराम बलवली या टीमने ऑरेंज जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये धावा अशा पद्धतीने हा त्यांचा स्कोरचा ट्रेंड राहिलाय. दुसऱ्या बाजूला निळ्या कलर मध्ये मरुआई विंदने या संघाचा स्कोर ट्रेंड सध्या तुम्हाला दाखवण्यात येते. त्याच्यामुळे जी मजल आहे 16 धावांची ती जास्त मोठी आहे टीम मरुआई विंदनेची. आणि या सगळ्या गोष्टींचा मगाशीच म्हणूनच मी उल्लेख करत होतो. एकविरा इव्हेंट संदेश शेळके यांनी त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेत असतात. असे वेगवेगळे ग्राफिक्स आपल्या समोर येतात. ही मालिकावीराची कार आहे. खास आकर्षण मालिकावीराचं कार सौजन्य आपल्याला लाभलंय. संजय शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि त्यांचं नक्कीच मनपूर्वक आभार. मारुती सुझुकी एस्प्रेसो ही कार देऊन सन्मान होणार आहे त्या मालिकावीर खेळाडूचा. या ठिकाणी 3 चेंडू 3 षटकार. षटकार हॅट्रिक साठी सुरेश पाटील आणि सज्जन नवाले यांच्याकडून 2000 रुपयाचं प्राइज असेल. तर नक्कीच 3 बॉल 3 षटकार मारले तर 3000 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपये ते सन्माननीय प्रदीप दादा राठोड यांच्या वतीने हे प्राइज या ठिकाणी फलंदाजांसाठी असेल. तर नक्कीच सन्माननीय
गोरख शेठ ठाकूर खोपटेगाव यांच्या वतीनं आम्हाला स्पर्धेसाठी 2000 रुपये आले, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गीते जोशी फक्त चौकारांमध्ये डील करत होता, आता मात्र त्यांनी षटकार ठोकलाय. काय टायमिंग आहे. क्रिजच्या आतमध्ये जात असताना थोडासा स्ट्रोक साठी जागा बनवली, फ्रंट लेगला वेगळं केलं आणि फेकलं बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग गगनचुंबी षटकार. बॉल कुठे चाललाय? आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 22. 22 धावा. मॅच मध्ये पलटवार सुरू केलाय आणि खऱ्या अर्थाने विंदने संघ यासाठी जाणला जातो. मरुआई विंदने मैदानाच्या आतमध्ये जरी 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असला तरी क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. तो कधी तुम्हाला मंगळावर घेऊन जाईल आणि कधी मंगळावरून खाली पृथ्वी तलावर आणून सोडेल हे तुम्हाला देखील सांगता येत नाही. आणि हा सामना नक्की तसाच त्याच लेवलचा आहे ते रंगत असताना, कारण दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात ताकदीने उतरलेत. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात सातत्याने खेळत आहेत. कधी पारडं जळ होतं विंदने संघाचं, कधी पारडं जळ होतं बलवली संघाचा. पिकअप शॉट परत एक वेळेला उचललाय. डीप मध्ये फिल्डर आहे, प्रेक्षक म्हणून राहील. बॉल सीमा पार. येतोय पंचांचा इशारा. षटकार. नक्कीच त्याची चर्चा सुरू आहे. सुरेश पाटील आणि सज्जन नवाळ यांच्या वतीने पारितोषिक आहे. टोटल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या ठिकाणी बघा, चिरनेर गावाचे उद्योजक सन्माननीय राजाशेठ खारपाडी साहेब यांच्या वतीनं समर्थ चषकासाठी मित्र तब्बल 25,000 रुपयाचं देणगी स्वरूपानं प्राप्त झालं. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं समर्थ चषकाच्या वतीनं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. खार पाटील कन्स्ट्रक्शन खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे. राजाशेठ खार पाटील चिरनेरचे आहेत. चिरनेर म्हटल्यानंतर महागणपतीचं स्थान आहे. स्वयंभू गणेश तिथे वसलेला आहे आणि तिथून खार पाटील परिवार म्हटल्यानंतर नक्कीच उरण तालुक्याचे आणि चिरनेर गावाची शान आहे. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 25,000 रुपयाचं रोख धनादेश देण्यात आला. त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही ते व्यक्त करतो. टीमची धावसंख्या 28-28. तिसरा चेंडू निर्धावालाय. धावा झाल्यात 28. सध्या मैदानामध्ये गीते जोशी रंग आणला. या मॅच मध्ये 16ची सरासरी गाठायची आहे. ड्राईव्ह खूपच चांगला केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये निघतोय बॉल. शेवटी बॉल थोडासा थांबलाय. त्याचा फायदा आता गोलंदाजी करणाऱ्या टीमला होईल. जिथे 4 मिळायचे होते तिथे 2 मिळालेत. थोड्याच वेळात योगेश अग्रावकर यांचं देखील इथे आगमन होणार आहे. प्रसिद्ध गायक आहेत योगेश अग्रावकर. अनेक गीतं आज सृष्टीला या दिलेली आहेत, सिनेसृष्टीला दिलेली आहेत, आपल्या आगरी कोळी समाजाला दिलेली आहेत. असे गायक योगेश अग्रावकर यांचे इथे आगमन होणार आहे अगदी थोड्याच वेळात. 30 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या प्रगतीपथावर. जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. आज शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, म्हणूनच पंचांनी सांगितलंय जास्त बाहेर आहे बॉल. वाईट बॉलचा इशारा इथे केला जातोय. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. एनआर पॅनल चे पंच सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नीरज रणावत सध्या आमच्या टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये, तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये दीपक बोराडे आणि त्यांच्याबरोबरने हेमंत कोळी. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर धावताय. स्क्वेअर लेग पर्यंत धाव घ्यावी लागेल. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. फंबल झालाय. बॉल निसटलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातातून. दिलीप तिथे होता तोपर्यंत 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 33-33. नेल्सन आकडे सातत्याने दिसत आहेत. सुरुवातच झाली धडाक्यात. 16 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. याही ओव्हरमध्ये काही शांत राहिलेला नाहीये बॅटिंग करणारा संघ. दोन्ही फलंदाज. याही ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33. दुसरं षटक आहे. 80 धावा झाल्यावर असं वाटत होतं की सामना एकतर्फा रंगेल, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. हा अद्भुत रंगतो. म्हणून तर तुम्ही आम्ही सगळे भारतीय या क्रिकेट खेळाच्या प्रेमापोटी वेडे झालेला आहोत. पुढचा बॉल परत एक वेळा ऑन साइडला बॉल उडवलाय. फिल्डर आहे तिथे. प्रेक्षक बनून राहतील. एक टप्पा घेत चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय खणखणीत चौकार गीतेशच्या बॅटमधून.
बॅटिंग गीतेश जोशी 10 बॉल 29 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे. 290 चा स्ट्राईक रेट त्याचा राहिलाय. 2 बॉल मध्ये 7 धावा. 350 चा स्ट्राईक रेट सध्या आकाश पाटीलचा राहिलाय. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता मरुआई विंदने या टीमची गाडी फ्रंट सीटवर आहे, कारण आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 14.33 सरासरी आणि धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 37. 12 बॉल मध्येच 37 धावांच्या फ्लातून पार्टनरशिप. त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशनचा जर विचार केला तर गीतेश जोशीने धावा केल्यात 29 आणि 7 धावा केल्यात आकाश पाटीलने. तुम्ही पाहताय समर्थ चषक. सदोतीस धावा फलकावर लागल्या. चला वेळेचं महत्व आहे. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर डिलिव्हर करणं गरजेचं आहे. हा उद्घाटन सोहळा पहिल्या दिवशीचा सध्या तुमच्या स्क्रीनवर दाखवण्यात येतोय. ज्या पद्धतीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि ही स्पर्धा सुरुवात झाली. बळी म्हात्रे यांचा सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल. पाळीचे बळी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. मुकुंदजी गावंड यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. आपलं सहर्ष स्वागत, वेलकम. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा फलकावर लागल्यात. मॅच ऑन. टार्गेट 80चं होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 37 झालेले आहेत. त्रेचाळीस धावांची अजूनही आवश्यकता असेल 3 ओव्हरमध्ये. फुल टॉस बॉल, मागचा पाय वाकवला, भिंगरी शॉट बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाश हा षटकार. $2,000 तसे टोटल ₹5,000 पारितोषिक आहे. दीपेश पाटील कोपटे यांच्या वतीने देखील ₹2,000 पारितोषिक आहे. फुलटॉस बॉल यावेळेला परत एक वेळेला बैठक आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 3 बॉलवर 3 षटकार मारलेले आहेत फलंदाज आकाश पाटील याने. तीन षटकार मारलेले आहेत आकाशने. 4 बॉलमध्ये 19 धावांची अफलातून खेळी त्याने साकारली आहे आणि आता त्याचे पारितोषिक देखील आता इथे जमा होतील. टोटल ₹7,000 त्याला मिळतील. ₹2,000 आताच अनाउन्समेंट झाले. दीपेश पाटील कोपटे यांच्या वतीने पारितोषिक आहे ₹2,000. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार. परत एक वेळा उडवलाय बॉल आता समोर लॉंग ऑफला. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. 4 बॉलवर 4 षटकार मारलेत आकाशने.
तेव्हा बॅटिंग उलटा फटका सजवत असताना बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता गीतेश जोशी पार्टी जॉईन करतोय आणि हा येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 60, धावा करायचे 20. आणि जोहे या दोन ठिकाणी हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळलेत आणि दोन्ही ठिकाणी विंदने टीमनेच बाजी मारली. ही तिसरी घटना आहे हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. परंतु आता यावेळेला समर्थ चषक आहे. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हो नाही करता करता दुसरी धाव घ्यायचा होता. हा प्रयत्न रनआउट साठी अपील केली आणि मला वाटतं बेल्सच पडलेल्या नाहीये स्टंपवरच्या. कदाचित असं झालंय. एलईडी ब्लिंक होत आहेत परंतु बेल्सच पडला नाही. मग अंपायर देखील आउट घोषित करू शकत नाहीयेत. म्हणजेच काय ते नशीब बलवत्तर आहे. देवतारी त्याला कोण मारी असं म्हणतात ना, ते याच्यासाठी पा थ्रो चांगला आला. फ्रेम मध्ये होता का हे पाहावं लागेल. नाही ते क्लिअर पोचलाही देखील होता खेळाडू, परंतु इथे बेल्सच पडलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे पंचांनी देखील निर्णय घोषित केला होता की नॉट आउट आणि हा नॉट आउटच राहील. 2 धावा मिळतील. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 62. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायच्यात 18. नक्कीच समर्थ चषकाचा हा जय जयकार होतोय. त्याचं कारण देखील आहे अप्रतिम अशी स्पर्धा, ज्या स्पर्धेची उत्कंठा शिगेला होती आणि या परिसरामध्ये गेले 10 वर्षे ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते. त्याच्यामुळे या स्पर्धेची उत्कंठा असते. प्रेक्षक मोठ्या संख्येने येत असतात. ग्राउंडच्या अवतीभोवती जर तुम्ही नजर टाकाल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतील. इव्हन ते ग्राउंडच्या आतमध्ये देखील आहेत, रेलिंगच्या बाहेर देखील आहेत. एवढी प्रचंड गर्दी दररोज रात्री या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रसिद्ध मैदान आहे उरण तालुक्यातलं धोंडूकाका क्रीडांगण. आणि इथे दिवसा क्रिकेट खेळा किंवा रात्री क्रिकेट खेळा, एखादी छोटी स्पर्धा असो की एखादी मोठी स्पर्धा असो, इथे प्रेक्षक मोठ्या संख्येने येतच असतात. आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने आल्यानंतर ऑफिसचं काम देखील इथेच करत असतात. आदित्य मस्कर पा क्रिकेटर आहे परंतु ऑफिसचंही काम करायचं आहे. आणि त्याचमुळे ही क्रिकेटची दुनिया जी आहे ना, हे तुम्हाला सर्व काही शिकवते. कारण सगळ्यात पहिले महत्वाचा असतो तो तुमचा व्यवसाय. त्याच वेळेला घरचे देखील आपल्याला क्रिकेट खेळायला पाठवत असतात. कौतुक करावं तेवढं कमी आहे. थोडासा वेळ मिळाला, चला ऑफिसचं काम करून टाकूया आणि त्याच्यानंतर क्रिकेट खेळूया. बोल तयार. 12 बॉल 18 धावा. पहिलाच बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग, मिड विकेटला सिक्सर. फुटला जात असताना पुल केला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाश जसं नाव आहे, आज आकाशाला गवसणी घालणारेच फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. 32 वर तो पोहोचलाय, 35 वर गीतेश जोशी पोहोचलाय. 7 बॉल मध्येच 32 केलेत आकाशने. परत एक वेळा उडवलाय बॉल, हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकार. 6 धावा मिळतील, सिक्सर. आता हाही प्रश्न प्रेक्षकांना पडलाय की 80 तर धावा केल्या होत्या विरोधी टीमने, परंतु अजून किती धावा करायला पाहिजे होते जेणेकरून थांबवता आलं असतं विंदने टीमला. 74 धावा त्यांनी केल्यात आणि काय फलंदाजी आहे. आकाश सगळ्यात जास्त षटकार मारणारा खेळाडू. एकाच इनिंग मध्ये 6 षटकार त्याने मारलेले आहेत आतापर्यंत. आणि मला तर प्रश्न पडलाय त्याच्या बॅटला तो षटकाराचाच पाडा शिकवलाय की काय. 20 बॉल आतापर्यंत इनिंग मध्ये झाले, त्याच्यामध्ये 8 षटकार आणि 4 चौकार लागलेत. 8 पैकी 6 षटकार तर एकटे आकाशने मारलेत. काय बॅटिंग केली. 475 चा स्ट्राइक रेट.
त्याच्याकडून पाहायला मिळालाय. 6 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, फिल्डर आहे, चांगलं जजमेंट, चांगला कॅच तिथे पकडलाय शुभमने. फलंदाज आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. अप्रतिम झेल शुभम कडून आणि त्याच्या अगोदर त्याचं काम त्याने पूर्ण केलं होतं. असे 6 षटकार मारणारा षटकारवीर डगआउट मध्ये दाखल होतोय. वेल प्लेड आकाश. अफलातून बॅटिंग त्याने केली, धावा केल्या 74. 6 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. डगआउट खुश आहे. विंदने प्रीमियर लीग मध्ये 21 बॉल मध्ये 78 धावांचा रेकॉर्ड देखील त्याच्याच नावावर आहे. तो ग्रामीण क्रिकेट खेळत असताना, गावाचं क्रिकेट खेळत असताना, मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळत असताना चर्चेमध्ये खेळाडू येत असतात. आणि आकाशने दाखवून दिलं कशा पद्धतीने बॅटिंग करायची. जेवढं मोठं टार्गेट तेवढीच मोठी खेळी त्याने साकारली आहे. थोडासा बाहेर बॉल, अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. राऊंड विकेटने त्या वाईड लाईनच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड होतोय. सुजल आलाय नवीन फलंदाज. सुजल नवाळे टीमचा कॅप्टन आहे. धावा झाल्यात 75. 5 धावांची आवश्यकता मरुआई विंदने या टीमला या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. चांगला रंगला सामना, कारण 80 धावा करायच्या होत्या. परत एक डॉट बॉल, कदाचित इथे बॅटला देखील थोडासा स्पर्श करून गेला होता, परंतु जी बॉडी लँग्वेज आहे ती स्पष्ट दिसते खेळाडूंची. जरी सामना समाप्तीच्या मार्गावर असेल तरी देखील तुम्हाला थोडासा संघर्ष दाखवावा लागेल. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्राफिक्सद्वारे टेलिकास्ट होत आहे. अप्रतिम दर्जेदार असं टेलिकास्ट. आजची रात्र महत्वाची ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये 7 सामने, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, समर्थ चषकाचं अप्रतिम दर्जेदार असं आयोजन. 10वं पर्व तुमच्या भेटीला. बॉल हवे तिथे संधी आहे. शुभम खाली येतोय. दुसरा कॅच शुभमने टिपलाय. फलंदाज सुजल आउट. योगेश अग्रावकर यांचं आगमन होणार आहे. प्रसिद्ध गायक आहेत. अनेक सुपरहिट गीतं त्यांच्या वतीने गायली गेलेली आहेत, या सिनेसृष्टीला दिली गेलेली आहेत. त्यांचं आगमन आता अतिशय थोड्याच वेळामध्ये या क्रिकेट नगरीमध्ये होणार आहे. पाच धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. मॅच ऑन. 7 बॉल 5. चांगला स्क्वेअर ड्राइव्ह. बॉल चालला गॅप मध्ये. फिल्डर धावतोय. लॉंग चेस आहे त्याच्यासाठी आणि शेवटी बॉलने ती रेस जिंकली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. विरुद्ध रॉकस्टार नेरे यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघ आपण लगेचच रेडी राहा. सामना संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. आणि आकाशसाठी जे प्राइज कोणी लावलेले आहेत त्यांनी प्राइज आता जमा करायचे. एका धावेची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सामना समाप्तीच्या मार्गावर. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता.
ऑन साइडला फ्लिक केलाय आणि या सिंगलच्या मदतीने हा सामना इथे जिंकलाय मरुवाई विंदने या टीमने. अभिनंदन टीम मरुवाई विंदने. पुरस्कार दिला जाईल आकाश पाटीलला, ज्याने 9 बॉल मध्ये 38 धावांची खेळी केली आणि त्याच्यामध्ये 6 षटकार मारले. त्याच्यामध्ये सलग 3 षटकारांची आतिषबाजी देखील होती. 4 मध्ये 4ही मारले होते. असा खेळाडू आकाश ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चार मॅच रेग्युलर होणार आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने होतील. याची माहिती आयोजक आपल्यापर्यंत देत आहेत. सलग 4 मॅच खेळवल्या जातील. त्याच्यानंतर सेकंड फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आकाश पाटीलला इथे दिला जाईल. हॅलो चेक. चला दोन्ही संघ आपण सेकंड करा आणि सेकंड करून मैदानाच्या बाहेर लगेच व्हा. त्यानंतर सामना होणार आहे बघा, जिते विरुद्ध नेरे अशी लढत होणार आहे. तर आकाश ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, आणि त्याचा सन्मान आता इथे केला जाईल समर्थ चषकामध्ये. वेल प्लेड आकाश. हिंदू सनातन धर्म भगवद्गीता त्याला इथे दिली जाते आणि त्याचबरोबर सामनावीराची ही ट्रॉफी देऊन आकाशचा सन्मान इथे केला जातोय. 38 धावांची खेळी त्याने साकारली या मॅच मध्ये. 8 बॉल मध्ये त्याच्यामध्ये 6 षटकार त्याने मारलेत. मुकुंदजी गावण साहेब, उरण तालुका उपाध्यक्ष, अमित पाटील सरपंच यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आणि अजून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. टोटल 7000 आहेत. ते जर 5000 असतील तर हे 2000 रुपये अजून पारितोषिक आहे. खोपटे गावचे दीपेश पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. ऐंशी धावा यशस्वीरित्या चेस केल्यात आकाशने. अभिनंदन. चला मान्यवरांचा मनपूर्वक आभार. आकाश थोडंसं थांबा. आकाश, पहिला सामना 80चं टार्गेट सगळ्यात मोठं लक्ष होतं आणि अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला गीतेश जोशीच्या बरोबरीने तू मैदानाच्या आतमध्ये गेला त्यावेळेला असं वाटत होतं का की टार्गेट चेस होईल एकदम सोप्यारित्या? नाही, बॅटिंग चांगली झाली. गीतवादानी स्टार्ट चांगला केला, त्यामुळे रन चेसिंगला इझी झाला. कारण माझा पहिलाच टप्पा बॉल होता, बॅटला टो एंडला लागला आणि नशीब ती कॅच नाही गेली. आणि गीतवादानी खूप चांगली बॅटिंग केली, त्याच्यामुळं मला कॉन्फिडन्स आला आणि माझेसुद्धा 3-4 सिक्स लागले, त्यामुळे आम्ही मॅच इझी झाली आमची. 3 वेळेला एकमेकांच्या विरोधात तुम्ही खेळलाय. तिन्हीच्या तिन्ही सामने ऑलमोस्ट तुम्ही जिंकलेले आहेत. तसं वाटतंय की कुठेतरी वरचढ तुमचा संघ त्या टीमच्या विरोधात वाटतोय. परंतु खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने मुकुंदजी गावंड आणि अमितजी पाटील यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलंय, कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळत असताना? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि समर्थ चषक म्हणजे खूप मोठा नाव आहे आणि पूर्व विभागातील तर सर्वात मोठी टुर्नामेंट तर हीच आहे. कारण आमची टीम जवळजवळ 7-8 वर्ष अगोदरसुद्धा इथं प्रथम क्रमांक मारला डे टुर्नामेंटमध्ये. तेव्हा तर आम्ही खेळत पण नव्हतो, रम क्रिकेट अँड रमच खेळायचो. तेव्हा पाहायला आज खेळण्याची संधी मिळाली नाईट, ते पण खूप छान वाटतं.